शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स. आकर्षक डिझाईन्स, उत्कृष्ट कारागिरी. कैलास आडगावकर ज्वेलर्स, जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास. खरं म्हणजे जे झालं ते अतिशय चुकीचं झालेलं मला असं वाटतंय. कारण आपल्याला माहिती आहे इथे जागा 122 आहेत. आमच्याकडे मागणाऱ्याची संख्याच हजारामध्ये जवळपास होती. अनेक इच्छुक उमेदवार होते आणि त्यामुळे आज शेवटचा दिवस बी फॉर्म द्यायचा, चिन्ह द्यायचा आणि त्यामुळे अनेक लोकांना वाटलं की मलाही तिकीट पाहिजे, मलाही तिकीट पाहिजे आणि त्यामुळे या ठिकाणून बी फॉर्म देण्याचं काम सुरू होतं. त्या ठिकाणी काही 100-150 सगळे कार्यकर्ते आले आणि त्यांनी या ठिकाणी गोंधळ घातला. ही वस्तुस्थिती आहे. पण याच्या मागचं कारण हेच आहे की सगळ्यांना वाटतं की आम्हाला बी फॉर्म मिळाला पाहिजे, आम्हाला पक्षाचं तिकीट मिळालं पाहिजे. पण जागा या सगळ्या फक्त 122 आहेत आणि मागणारे 1000 आहेत. त्यामुळे हा गोंधळ या ठिकाणी निश्चित झालेला आहे. पण एक मोठा आरोप केलेला आहे. आर्थिक एका गाडीत होते, सिनेस्टाईल पाठलाग सुरू होता महामार्गावर. आणि आता जर आमचे अध्यक्ष इथून फॉर्म घेऊन निघाले नसते तर अनेक लोकांना फॉर्म देता आले नसते, राहून गेले असते बी फॉर्म देण्याचं. आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी ते गाडीत टाकले आणि कार्यालयाकडे ते निघालेले, दुसरीकडे निघालेले होते. पण मला असं कळलं की काय करते, पुन्हा त्यांच्या मागे पाठलाग केला, त्यांना थांबवलं, पुन्हा त्यांना इथे आणलं आणि निश्चित गोंधळ या ठिकाणी झालेला आहे. भाजपची प्रतिमा मलिन झाली आहे. या सगळ्यामुळे सामान्य जे भाजपचे मतदार आहेत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. खरं अतिशय म्हणजे चुकीचा प्रकार आहे. असं होताच कामा नये. म्हणजे बी फॉर्म देताना इथे कोणीतरी 100-150 लोक येत आहेत आणि गेटवर सोडून इकडे कुदतायत, मारामाऱ्या भानगडी करतायत. हे अतिशय अयोग्य आहे, अतिशय चुकीचं आहे. निश्चित चौकशी सुद्धा केली जाईल आणि कोण याला खतपाणी घालत होतं, कोण कार्यकर्ते होते या संदर्भामध्ये आम्ही चौकशी करून कारवाई करू. देखील विश्वासात घेतलं नाही तिकीट वाटताना, त्यांचे देखील कार्यकर्त्यांची तिकीट कापले. सीमा हिरे मगाशी आक्रमक देवेंद्र फरांदे या ठिकाणी रडल्या. असं का होतं? मला वाटतं की या ठिकाणी मी पुन्हा सांगेल की तिकीट 122 आहेत. सगळ्यांनाच बघावं लागतं. म्हणजे सगळे तिकीटं आम्हालाच भेटले पाहिजे असं करता येणार नाही. पण याच्यामध्ये काही कार्यकर्ते आहेत, काही नवीन आलेले कार्यकर्ते आहेत, त्यांना सुद्धा डावलता येत नाही ना. आता ते सगळे अपेक्षा या ठिकाणी आले, त्यांचं काही कमिटमेंट होतं आणि त्यामुळे मला असं वाटतं की हा प्रकार होताच कामा नये. म्हणजे अशा पद्धतीने एकदम हातगाईवर येणं हे अतिशय चुकीचं आहे, दुर्दैवी आहे. तुम्ही बघताय 8 दिवस झाले मी इथेच बसलो नाशिकला. सगळ्यांशी चर्चा झाली, सगळ्यांशी बोलणं झालं. सगळे 7-8 लोकांनी सगळ्यांनी बसून आम्ही त्या ठिकाणी निर्णय केलेले आहेत. एखाद दुसरा निर्णय वेळेवर बदलू शकतो, पण असं झाल्यामुळे इतकं अंगावरच यायचं आणि हातगाईवर यायचं मला वाटतं हे काही योग्य झालं नाही. निश्चित या संदर्भात मी मान्य अध्यक्ष आमचे मान्य मुख्यमंत्री यांच्या कानावर घालले. एबी फॉर्म गायब झालेत का? काही एबी फॉर्म नेलेत? नाही, कुठेही एबी फॉर्म गायब वगैरे झालेले नाहीत. ते अध्यक्षांकडे होते बॅगमध्ये, ते गेले गाडी घेऊन, त्या गाडी ते पुन्हा घेऊन या ठिकाणी आले. ते बी फॉर्म सुरक्षित होते. काही आर्थिक व्यवहार झाले तिकीट वाटपामध्ये, असा गंभीर आरोप कार्यकर्त्यांनी केलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडे पैसे नव्हते, आम्ही गरीब आहोत म्हणून आम्हाला फॉर्मच मिळाला नाही या ठिकाणी. नाही, असं कुठेही झालेलं अजून तर कुठे आमच्या कानावर टाकलेलं नाही. पण असं असेल तर निश्चित त्याची सुद्धा चौकशी केली जाईल. अनेक लोकांनी तशीच प्रतिक्रिया दिली आहे की आर्थिक व्यवहार झालेला आहे. जे कमिटीमध्ये होते ते कमिटीचे लोक तिकीट वाटप करताना मोठ्या प्रमाणात पैसे घेतलेले, ते 1 कोटी 2 कोटी रुपये घेऊन एकूणच तिकीट. मला वाटतं 1 कोटी असो का 1 लाख असो का 5 लाख असो, कोणाकडे असं झालं असेल तर त्यांनी निश्चित आमच्याकडे तक्रार करावी. मी सुद्धा आम्ही ज्याला तिकीट मिळेल त्यांना विचारणार आहोत की बाबा तुम्ही काय आर्थिक व्यवहार केले का, तुम्हाला कोणी पैसे मागितले का, हे आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. आणि अगदी सखोल चौकशी याविषयी झालीच पाहिजे. नाही तर विनाकारण असे आरोप करणं, मला वाटतं हवेत काहीतरी बोलणं हे चुकीचं आहे. जे निष्ठावान कार्यकर्ते आहेत त्यांनी आमदार सीमा हिरेंवरती आरोप केलेले आहेत की आम्ही एवढे वर्ष निष्ठावान आहोत, मात्र सीमा हिरेने आमचा पत्ता कट केला, काही व्यवहार देखील झाला असं त्यांनी आरोप केला. आता मला वाटतं या गोष्टी होत राहतील, कोणी कोणावर आरोप करेल. आता तिकीट कापलं गेल्यावर कोणावर आरोप होणार आहेत. मी पुन्हा सांगेल की तिकीटं कमी आहेत आणि मागणारे आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि त्यामुळे मग तिकीट नाही मिळालं म्हणून मग आरोप करायचा, पैशांचा आरोप करायचा, हे आपण सरळ बघतात. पण निश्चित या बाबतीमध्ये सुद्धा चौकशी केली जाईल. प्रामुख्याने जो आक्षेप होता, निष्ठावंत म्हणत होते की आम्ही अनेक वर्ष भाजपमध्ये काम करतोय, प्रामाणिकपणे काम करतोय, मात्र ऐनवेळी आमची उमेदवारी कापली जाते, आम्हाला तिकीट नाकारले जाते. मला वाटतं मी ते सांगतो आपल्याला की बाहेरून अनेक लोक आलेले आहेत. पण या ठिकाणी आपण जे प्राधान्य आहे, प्रेफरन्स आहे, हा जुन्या लोकांना मोठ्या प्रमाणात दिलेला आहे, मोठ्या प्रमाणामध्ये. आता काही एवढे मोठे सगळे लोक आलेले आहेत, बाहेरचे मोठे पदाधिकारी, बाहेरच्या पक्षातले, तर त्यांना सुद्धा थोडंफार आपल्याला द्यावं लागेल. पण मी सांगेन तुम्हाला की 80% हे सगळे जुनेच लोक आहेत, 15-20% नवीन लोकांना आपल्याला द्यावं लागणार आहे. नाही, मला असं वाटतं की या संदर्भामध्ये 3 सर्वे पार्टीने केलेले आहेत. ते स्वतः मान्य आमचे अध्यक्ष आहेत, रवीजी आहेत, बावनकुळेजी आहेत
माननीय मुख्यमंत्री महोदय सुद्धा ते बघितलेले आहेत आणि ते बघूनच आम्ही सगळं इलेक्ट्रिक मेरिट जे आहे ते या ठिकाणी लावलेलं आहे. पण जुन्या अनेक कार्यकर्त्यांना म्हणजे 2 जर नवे असतील एखाद्या ठिकाणी तर आम्ही 2 जुने सुद्धा त्यांच्यासोबत त्या ठिकाणी दिलेले आहे की त्या ठिकाणी त्यांचं खूप मोठं त्यांना मानणारा वर्ग मोठा आहे. त्यांना आम्ही नवीन घेतलेल्या पार्टीमध्ये पण त्याच्यावर जुने सुद्धा आम्ही लोक त्या ठिकाणी दिलेले आहेत. हिंदी में क्या कहेंगे आज अर्ज देण्यात आलेले आहे त्याच्यामुळे देखील काही पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आणि त्यांच्यामध्ये हमरी-तुमरी देखील झाली, इथंच बाहेर मारामार देखील झाली. मी तेच सांगितलं आहे की तिकीट कमी आहेत, सीट कमी आहेत आणि मागणारे जास्त आहेत. त्यामुळे हा प्रकार होणार आहे. काही ठिकाणी अपार परिस्थितीमध्ये एखाद दुसऱ्या ठिकाणी घरामध्ये एखाद दुसरं तिकीट गेले असेल, मी नाही म्हणत नाही, पण ते फार रेअर आहे, अतिशय रेअर आहे की ते मागच्या वेळेला तिथे होते, आता निर्णय क्रमप्राप्त होतं झालंय. 2-3 पदाधिकाऱ्यांनी मिळून तिकीट वाटपाचा निर्णय घेतला असं काही कार्यकर्त्यांचे आरोप आहेत. मोजकेच लोक तुम्हाला सांगतात तुम्हीच बघतायत 7 दिवसापासून सगळे आमदार, सगळे पदाधिकारी, अध्यक्ष, सगळे प्रमुख जुने कार्यकर्ते, प्रमुख हे सगळे आम्ही बसून निर्णय करतोय. तुम्ही बघतायत 7 दिवस झाले मी तर इथे फक्त एकच दिवस जळगावला गेलो, बाकीचे दिवस मी इथेच 8 दिवस झाले इथेच बसलो ठाण म्हणून. तुम्ही रोज आम्हाला सगळ्यांना भेटतात. असं कुठेही 2-3 जण बसल्याने निर्णय झाला असं पार्टीमध्ये होत नाही. पण या ठिकाणी आता तिकीट न मिळाल्यामुळे काही कार्यकर्ते नाराज आहेत, ते म्हणतात. या सगळ्याचा फटका कार्यकर्ते वर्षानुवर्ष या ठिकाणी पक्षासाठी काम करत असतात. त्यांना अपेक्षा असते की निवडणूक आल्यानंतर त्यांना संधी मिळावी. अशा वेळेला बाहेरून आलेल्यांना संधी मिळाल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. नाही, मला असं वाटतं की मी सांगितलं की 80% जुने लोक आहेत, 25% नवे असतील ना. NCN न्यूज साठी रोहन दानी नाशिक.